व्यासपीठावरील पाहुणे, आदरणीय अध्यक्ष, व्यासपीठावरील पाहुणे, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या 100 ते 150 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. म्हणून हा दिवस आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि आदराने साजरा करतो. मित्रहो, आज आपण जो मोकळा श्वास घेत आहोत तर स्वातंत्र्यासाठी अनेक महान देशभक्तांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने लढा दिला. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवणारच अशी गर्जना केली. तर नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांसारख्या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या हुतात्म्यांमुळेच आज आपला राष्ट्रध्वज तिरंगा आकाशात अभिमानाने फडकतो आहे. या प्रसंगी मी या सर्व वीरांना आदराने प्रणाम करते. आज आपला देश शिक्षण, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. आपण अंतराळापर्यंत झेप घेतली आहे. पण एक विद्यार्थी म्हणून आपल्या देशाचा विकास अधिक पुढे नेण्याची जबाबदारी आता आपण सर्वांवर आहे. आपण प्रतिज्ञा केली पाहिजे की आपण मनापासून व प्रामाणिकपणे अभ्यास करू, शाळेचा व घराबाहेरचा परिसर स्वच्छ ठेवू, अन्न, पाणी, वीज याचा योग्य ते वापर करू, जात धर्म विसरून एकमेकांशी प्रेमाने व बंधुभावाने राहू. आपण लहान पावले उचलूनही आपल्या देशाचे मोठे कार्य करू शकतो. एक चांगला नागरिक बनणे हेच आपल्या देशभक्तांसाठी खरी गुरुदक्षिणा ठरेल. स्वातंत्र्य मिळवणे जेवढे कठीण होते तेवढे ते टिकून ठेवणे आणि देशाचा विकास करणे हे आज आपले कर्तव्य आहे. माझ्या मित्रांनो, आपण देशाचे भविष्य आहोत. आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला जगात सर्वोत्कृष्ट बनवण्याचा संकल्प करूया. स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आपल्या देशाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. डिजिटल क्रांती असो की खेळाचे मैदान, भारताच्या नावात सर्वत्र गर्वाने घेतले जाते. परंतु केवळ स्वातंत्र्य मिळवणे पुरेसे नाही, तर ते टिकून ठेवणे आणि देशाचा विकास करणे ही आज आपली विशेष आपण विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. आज आपल्या देशासमोर गरिबी, अशिक्षितपणा, अस्वच्छता, प्रदूषण आणि भ्रष्टाचार यासारखी आव्हाने आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की उत्सवतील रंगांचा आज आपल्या दारी, उत्सवतील रंगांचा आज आपल्या दारी, प्रणव या लाडक्या राष्ट्रध्वजाला ज्या मुले टिकून आहे शान आपली, ज्या मुले टिकून आहे शान आपली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय.